आरोग्य विभाग आणि रोटरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापूर जिल्ह्यात मोफत शस्त्रक्रिया अभियान राबवण्यात आलं। 6 दिवसात 1000 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याचं उद्दिष्ट होतं, पण मोहीम कालावधीत 1273 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या। रोटरीशी संबंधित 21 तज्ञ डॉक्टरांनी मोफत शस्त्रक्रिया केल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। सार्वजनिक आरोग्य विभाग आणि रोटरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापुरात मोफत शस्त्रक्रिया अभियान राबवण्यात आलं। 9 ते 14 मार्च या कालावधीत जिल्ह्यातील 6 सरकारी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्या। आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अभियानाच्या यशस्वीतेबद्दल माहिती दिली। रोटरीचे डॉक्टर राजीव प्रधान, डॉक्टर गिरीश गुणे, डॉक्टर साईनाथ मिसाळ, डॉक्टर हर्षवर्धन गांधी, डॉक्टर जलबा मोरे, डॉक्टर जगत सुरिंदर, डॉक्टर नोएल ब्रिटो, डॉक्टर सागर गुंदेवार यांच्यासह रोटरीच्या 21 डॉक्टरांनी 1273 रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या। त्यामध्ये हर्निया, अपेंडिक्स, मोतीबिंदू, काचबिंदू, टॉन्सिल्स, सांधेरोपण, फिशर, चरबीच्या गाठी, पित्ताशय, थायरॉइड, ॲक्डेनोडाईड ग्रंथी, प्रोस्टेट, गर्भाशय आणि कानाच्या पडद्याशी संबंधित शस्त्रक्रियांचा समावेश होता। या मोहिमेअंतर्गत 1000 शस्त्रक्रिया करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं, पण 125% यश मिळाल्याचं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। पत्रकार परिषदेला रोटरीचे TN राजू सुब्रमण्यम, आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंगळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते।